एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पिल्लूचं नवीन रुटीन बघायला भेटेल। तिचं रुटीन आम्ही सेट केलं आहे सध्या। सो ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच, कारण का जर आम्ही विचार केला पुढे जाऊन की तिला प्ले ग्रुपला टाकायचं किंवा काही तर ते रुटीन तिचं बसलं पाहिजे। सकाळी लवकर उठलं पाहिजे, थोडीशी जागली पाहिजे, खेळली पाहिजे। सो त्याप्रमाणे आम्ही रुटीन आहे ते सेट करतोय। सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रुटीन पिल्लूचं दिसेल की नवीन रुटीन कसं सेट केलं आणि कसं काय होतंय ते। सो इथे आहे ना सकाळी ती लवकर उठते सध्या, म्हणजे ऑलमोस्ट ती 8 वाजता किंवा 7 वाजता उठते। मग 7 वाजता उठली सपोज की मग तिचं 8 पर्यंत ब्रेकफास्ट होतो, कारण का 1 तास तिला थोडंसं कम्फर्टेबल होण्यामध्ये जातो। 8 साडेआठ ला ब्रेकफास्ट झाला की 9 पर्यंत थोडंसं कवळं ऊन पडलं की मग दीपक तिला खाली घेऊन जातो। रोज मॉर्निंग वॉक होऊन जातो दोघांचा, आणि मग मी तिला टाटा बाय बाय करून झालं की मी माझी जी छोटी मोठी कामं आहेत ती आवरून घेते। आणि बघा खाली मस्तपैकी ती फिरत असते। आणि नेमकं कसं होतं, सकाळच्या ह्याच्यामध्ये आहेत ना इथे कबूतर येतात, आज नाही आहेत पण असे कबूतर येतात। सो त्यांच्यासोबत ती थोडं खेळते, त्यांना उडवते वगैरे। आणि मग ते झाल्यानंतर मग असं एक बिल्डिंगला चक्कर होऊन जातो तिचा गोल राऊंड, आणि ती वॉक एकदम आनंदाने करते आणि वॉक करायला खूप आवडतं तिला। सो एक राऊंड मारून झाल्यानंतर इथे आली ती, इथे ना वाळू आहे, त्या वाळूत खेळायला तिला प्रचंड आवडतो। सो वाळूत वगैरे खेळते। आणि आमच्या बिल्डिंग खाली चुटकी नावाचा डॉग आहे, सो तिच्यासोबत पण ती खेळते। तुम्ही बघताय जरा पण घाबरत नाही प्राण्यांना, आणि तो डॉग आहे ना तो अगदी फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही की तो चावेल काय करेल काय नाही, असं लक्ष देऊन आम्ही असतो की ती काय करते काय नाही। त्याला आम्ही टच वगैरे करतो, ती पण बघत असते, कारण आपण जर प्राण्यांना मारलं ना मग ते पण मारत सुटतात। सो ते आम्ही तिला दाखवत नाही कधी। आणि ती खाली गेल्यानंतर मग मी पटकन माझं आवरलं, आंघोळ वगैरे केली, आणि जी ब्रेकफास्टची भांडी होती म्हणजे चहाची वगैरे आमची पिल्लूच्या ब्रेकफास्टची पण भांडी होती ती सगळी घासून घेतली। आणि आता ती दोघं येईपर्यंत ना मला ब्रेकफास्ट करायचं। पिल्लूचा हलकासा ब्रेकफास्ट होऊन जातो, म्हणजे ती असं पोटभर खात नाही, असं वरच्यावर बोलतात ना त्या टाईपमध्ये ती खाऊन घेते जरासं असं काय असेल ते। आणि नंतर मग जसं फिरून येते, आंघोळ वगैरे होते, त्यानंतर परत एकदा तिचं खाणं होऊन जातं। सो मी इथे ना पनीरचे पराठे करते। सो पनीर आहे ते थोडंसं ग्रेट करून घेते, किसून घेते। आणि पनीरचे पराठे पिल्लूला ना पराठे लहानपणापासून खूप आवडतात। कुठलाही पराठा करा त्याच्यामध्ये स्टफिंग असेल ना, मसाले असेल ना, तर ती आवडीने खाते। सो तेच चालू होतं माझं। सो पनीरचा पराठा वगैरे करायला घेतला, आणि तितक्यात ही दोघं आले। मग सो माझं कटिंग होतं, फक्त पनीरच किसून झालं, नंतर मग कांदा वगैरे कट करायचा राहिलेला ते करत होती। करेपर्यंत आंघोळ करेपर्यंत बाकीची जी कामं आवरेपर्यंत ना पिल्लू ही येऊनच गेली। सो आता कांदा वगैरे कट करून घेतला, फक्त जे बॅटर आहे मिश्रण बोलतात ना स्टफिंगचं ते तयार करून घेते। आणि पिल्लू बघा आल्या आल्या तिचं फ्रीज ओपन करणं चालू आहे, पाणी वगैरे तिचं पिऊन झालेलं, दीपकने तिला दिलं, आणि आता तिचं तेच चालू आहे की फ्रीज ओपन कर, फ्रीजमधून काय आहे ते काढ। आणि दीपक मला सांगत होता की चुटकीला ती पकडता पकडता पडली, डोक्याला लागलं तिच्या, म्हणजे लागलं नाही असं पडली ती डोक्यावरती, म्हणजे असं आपण खुशी पडतो ना त्या काइंड ऑफमध्ये ती पडली, तो सांगत होता मला। सो ते तो बघत होता की लागलंय का वगैरे। आणि सध्या थंडी खूप आहे ना, त्याच्यामुळे मग पिल्लूची केस आहेत ना ती 1 दिवस आड धुते मी। सो ते बोलत होता की डोकं वगैरे तिचं वॉश कर। आणि मी इथे काम करते ना किचनमध्ये, तर पिल्लूची एक्साइटमेंट लेवल बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट ना मी काय करते, कुठे ठेवते, कशासाठी यूज होते ती, त्याच्यानी काय करतात ते सगळं तिला बघायचं असतं। आणि असं बघत असते कुठलंही जेवण मी करते ना, किंवा किचनमध्ये मी काही काम करते, आणि जर ती खेळत नसेल, अशी रिलॅक्स बसली असेल आणि तिला मी दिसली नाही ना की मग ती येते आणि असं मला बघत बसते की मी काय करते काय नाही। आणि ते बघायला पण मला भारी वाटतं। आणि मी तिला असं कधी बोलत नाही की तू जा इथून, बघ मी काय करते ना ते ती बघत बसते। फक्त मी आता सपोज काय फोडणी वगैरे देते तेलाची, मग तेव्हा तिला मी लांब ठेवते, कारण का मोहरी जिरं किंवा काही टाकलं, मिरची टाकली की ती तडतडते, त्याच्यामुळे मग मी त्याच्यापासून तिला लांब ठेवते। आणि आता इथे मी सगळं जे आहे ते बॅटर वगैरे तयार केलं, आणि आज थोडं दीपकला अंबरनाथला जायचं होतं। सो इथे अशा प्रकारे मी आहे ते सगळं त्याच्यात मसाले, कोथिंबीर वगैरे, लाल तिखट थोडंसं मॅगी मसाला वगैरे टाकून ना हे असं रेडी केलं आहे। आणि आता पटकन हे मी बॅटर तयार केलं, आणि त्याच्यानंतर पटकन पिल्लूला आंघोळ घालून घ्यायची आहे मला, कारण का दीपक जाणार आहे। आणि कसं होतं पिल्लू आहे ना टपातून लगेच बाहेर बसत नाही, टपमध्ये बसलेली असते ते टपातून बाहेर येत नाही। आणि वॉक वगैरे झाला ना तर बघा किती दमले, अगदी बसले, चुपचाप बसते, आली ना की अगदी बसून जाते। तिची आंघोळ वगैरे घातली मी, टपामध्ये जरासा बसली, आणि मग मी पराठे करायला घेतले, कारण का दीपक निघत होता।
सो त्याच्यासाठी पराठा करून देत होती एक, कारण का सकाळी फक्त त्यांनी चहा आणि बिस्किट खाल्लेलं आणि तिकडे खाणं काय होणार नाही, त्याच्यामुळे मग मी त्याला पटकन एक पराठा करून देत होती. सो पटपट तो करायला घेतला. तिला पण तिकडून बघत होती, कारण का टपात ती बसली ना की उठत नाही जरा, पण एका ठिकाणी अशी बसते आणि काय खेळायला दिला ना की त्याच्यासोबत ती खेळते. सो अगदी ती 5 ते 7 मिनटं अशी बसून जाते. सो पाणी आहे ना ते थोडंसं कडकच ठेवते मी, म्हणजे असं नॉर्मल तिच्या बॉडीला असं सहन होईल असंच ठेवते, कारण का खालून फिरून वगैरे येते ना, मग तो जरा शेक भेटला ना तिच्या हातापायाला बॉडीला वगैरे की तिला थोडंसं बरं वाटतं. सो अशा प्रकारे आहे तो दीपकचा पराठा तयार झाला आणि त्यांनी तुम्हाला सांगते पुढे तुम्ही बघालच की तो पराठाचं काय झालं ते. सो तूप वगैरे टाकून मस्तपैकी शेलो फ्राय करून घेतला. थोडासा असा क्रिस्पीच चांगला वाटतो पराठा, असा जरासा म्हणजे जरासा शेक करपलॅट टाईप आहे ना तसा फ्लेवर आंघोळ झाली आहे. रेडी वगैरे केली, दीपकला पराठा केलेला तो गेलाय रिलेटिव्हमध्ये, तो कोणाची तरी डेट म्हणजे आजी आहेत त्यांची डेट झाली, सो गेलाय. सो तिला तर मी पराठा भरवते, तो अर्धाच सोडून गेला. सो आता तोच भरवते, मग गरम गरम करेल परत, कारण का थंड खूपच गरम होता, मग त्यांनी सोडून दिला अर्धा. असं तो पिल्लूला भरवते. जस्ट आहे ते खाऊन झालं. पिल्लूने काही एवढं खाल्लं नाही, मोजकेच 7-8 घास खाल्ले असते. आता पाणी स्वतःहून मागते, आधी मागायची नाही, बॉटल मला द्यायला आली, नाहीतर ह्याच्यात पाणी पिते आणि एक बॉटल आहे, त्या दोनच ह्याच्यात खेळते. आणि आता खेळते. आंघोळ झाली, वॉक करून आली मॉर्निंगचा आणि आता खेळते. हाय कर, हाय. आणि पलशील असं चालू असतं. हल्ली ॲक्टिव्हिटी म्हणजे स्क्रीन टाइम कमी केला ना, पण आगाऊपणा लय वाढलाय, लय म्हणजे लिमिटच्या बाहेर वाढलाय तिचं. खाली बघ, खाली बघ. दीपक गेलाय. आता सगळी कामं तर झाली आहेत, आता फक्त जेवण बाकी आहे करायचं. दीपकला पिल्लू खाली बस. दीपक ऑफिसला डायरेक्ट जाणार आहे की येणार आहे मला माहीत नाही, ते त्याला नंतर विचारेल, त्याप्रमाणे मग जेवण करेल. आणि पिल्लू आहे ती इथे खेळते. काय बोलत होती, भरपूर दिवस ब्लॉग पण करायला जमला नाही, कारण का दीपकला सुट्टी होती सॅटर्डे, संडे आणि फ्रायडे. सो तो घरी होता पिल्लू, मग थोडंसं बिझी, इकडे तिकडे जा, गार्डनला जा, मग ते काय ब्लॉग वगैरे केला नाही मी एवढा. थोडासा पिल्लूला टाईम दिला, पिल्लूला भरपूर फिरवली आम्ही या पिरियडमध्ये, म्हणजे मोस्टली करून ना गार्डनच खूप फिरली, म्हणजे प्रचंड गार्डन फिरली. रोज गार्डन, रोज गार्डन, रोज गार्डन. तिला इतकी आता ते गार्डनची सवय झाली आहे ना, तर तिला गार्डनचा रोड पण कळतो. सो चला आता पटकन तिला थोडंसं खेळवेल. आता 11:15 झालेत आणि एवढ्या लवकर काही झोपवणार नाही तिला, कारण का 9, 9:30ला म्हणजे सकाळी 7ला उठलेली, परत 8 मी चहा पीत होते तेव्हा तिने बिस्किट खाल्ला आणि परत झोपून गेली. ती अर्ध्या तासात उठली. मग दीपक मी खाली घेऊन गेला, मग आला, आंघोळ झाली तिची, कारण का मातीमध्ये वगैरे खेळत बसते ना, तर रेती आहे, तर रेती. पिल्लू खाली बस, खाली बस. हा खाली बसून जायचं, चालत नाही जायचं. सो आता मला कपडे पिल्लूचे सुकत घालायचे आहेत, वॉश झालेत मशीनला, आणि आमचे लावायचे आहेत. सो तेवढं करते. तिला बाल्कनीमध्ये घेऊन जाते, मग ती खेळ, ऊन पण आहे बाल्कनी. सो इथे मी तिला झोपवलं, थोडे खेळल्यानंतर ती झोपली आणि लगेचच मी पटकन किचन वगैरे आहे ते आवरायला घेतलं. सगळं तसंच पडलेलं, फक्त पटपट आवरून घेतलं. किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला. तवा वगैरे आहे, भांडी वगैरे होती ती सगळी घासून घेतली. फक्त ब्रेकफास्टच केला, बाकीचं काही केलं नव्हतं मी. पिल्लूला दुपारच्या जेवणामध्ये बघूया काय करायचं, अजून काय डिसाईड नव्हतं. सो पटकन आवरून घेतलं आणि तिला ना मी हार्डली 1.5 तासच झोपवते. 1.5 तासामध्ये मी तिला लगेच उठवून देते. जास्त वेळ तिला झोपवून देत नाही मी डे टाईममध्ये. जर ती झोपली ना तर डे टाईममध्ये मी तिला जास्त जरा पण झोपून देत नाही. हे रुटीन तिचं सेटच झालं आणि तिने पण ते अडॉप्ट करून घेतले. आणि किचन आवरलं, हॉल आवरलं आणि मग पटकन कपडे आहेत ते पिल्लूचे सुकत घालून घेतले, कारण का मग नंतर ती उठली ना की मग तिला टाईम द्यावा लागतो. आणि करून देते ती कामं मला तिच्यासोबत, पण कसं कधी कधी तिचा मूड कसा असेल ना त्याच्यावरती डिपेंड असतं. टॉफीचं झाड पिका, समायरा कुठे गेली? पिका, पिका कुठे गेली? कुठे गेली पिल्लू? कुठे गेली? समायरा कुठे? पिका कुठे गेली?
बिल्ली कशी करते, कॅट कशी करते, कॅट कॅट पकड. इथे तिला मी भरवून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर तिला थोडासा टाइमपास म्हणून ते बबल्स असतात ना ते काढत होती. असे 2-3 आमच्याकडे आहेत, सो ते करत होती मी. आणि बाजूच्या आंटी आलेल्या, सो त्यांच्याजवळ थोड्याशा गप्पा मारल्या. त्या काम करत होत्या त्यांचे तर. आणि मग त्या बबल्स काढते आणि मग ते पिल्लू थोडेसे फोडत बसते आणि मग त्याच्यात तिचा टाइमपास होऊन जातो आणि तिला ती गोष्ट करायला ना मज्जा वाटते. सो असं काहीतरी करत होते थोडासा टाइमपास दीपक येईपर्यंत. आणि दीपक येणार होता घरी. सो टिफिन बोलला काही नको मम्मी, काही करत नाही बसली, फक्त पिल्लूला खिचडी करायची होती बस. तिला मी मसूरची खिचडी करणार होती. आणि इथे आहे ना तिला मी ही पाटी लास्ट टाइम तुम्हाला मी दाखवली, डीमार्टमधून घेतलेली. आणि मस्त आहे, ABCD वगैरे आहेत आणि तिच्याकडे 1 2 3 ऑलरेडी आहेत. सो हे तिला ना खूप आवडतं. सो ती काढते, बोलत बसते, म्हणजे एकटीच ती स्टडी करत बसते आणि हे मस्त आहे. सो हे असं काहीतरी आहे, तुम्हाला मी दाखवते. डीमार्टला आणि तिचं खेळणं असं चालूच होतं, काय ना काय गाडीसोबत, गाडीमध्ये काहीतरी लेटर बर, हे बर ते बर, असं रॅन्डमली काहीही ती खेळत बसते. आणि लहान मुलांचं खेळणं आपण सांगू शकत नाही कधी काय ते खेळतील, तुम्ही बघताय. त्याच्यामध्ये ती टाकत होती आणि काढत होती, तिचं ते चालू होतं. आणि नंतर मग मी संध्याकाळी दीपक ऑफिसला गेल्यानंतर पिल्लूला इव्हिनिंगला मी खाली घेऊन जाते. सकाळी तो घेऊन जातो, संध्याकाळी मी घेऊन जाते, परत दुपारी एक राऊंड होतो तेव्हा दीपक किंवा मी घेऊन जाते. अल्टरनेट असं कधीतरी असतो, तो फ्री असला तो उठला तर तो घेऊन जातो, नाहीतर मग मी घेऊन जाते. तो संध्याकाळचा टाइम होता, सो मला तिला घेऊन जायचं होतं. आणि ती खालून आम्ही ऑलमोस्ट 6:30 6:15 असं जातो आणि 1 तास फिरत बसतो. 7:15 वगैरे असं येतो, 7:30पर्यंत येतो. आणि आल्या मग ती थोडीशी क्रँकी होते. मग आल्या ती क्रँकी होते. मग कधी कधी तिला भूक पण लागते, मग तिला ब्रेकफास्ट नको असतो, डायरेक्ट डिनर हवे असतो. सो त्याच्यामुळे ती आम्ही खालून यायच्या आधी म्हणजे जायच्या आधी मी सगळं तिचं जेवण आहे ते प्रिपेअर करून जाते. आणि आता तुम्ही बघताय मी थोडंसं कटिंग वगैरे करते, तर ती स्वतः म्हणजे बघते काय करते काय नाही, कारण का तिच्याकडे फ्रूट्स आहेत ना, त्याच्यामुळे तिला ते कळतं, कट. मग ती तेच बघत बसते आणि मी तिला बघून देते काय करते ते. फक्त ज्या गोष्टी मी कट करते ना त्या गोष्टी आहेत ना मी तिच्यापासून लांब ठेवते, नाही तर ना ती करायचा प्रयत्न करते. सो आहे ती असं प्रिपरेशन करून घेते. इथे ती माझी खिचडी पण घालून झाली. आता पटकन आहे ते पिल्लूला रेडी करेल. पिल्लू आहे कुरमुरे खात होती. तिची खाण्याची पद्धत बघा कशी आहे. आता कुरमुरे खाऊन होईपर्यंत मी आता पटकन आहे ना रेडी होईल. आणि हे ट्रॉले बघा कायम अशा ऑटोमॅटिक ओपन होतात का माहिती. मग इथे डोअरमॅट लावलं ना की ते होऊन जातात. पिल्लूला रेडी केली आहे, मी पण रेडी झाले आणि आता मी निघालोय खाली जायला. पिल्लूचं ना ते रुटीनच बसले, सकाळी वॉक करा, संध्याकाळी वॉक करा आणि कधी आधेमध्ये तिला वाटलं तर ती स्वतः चप्पल आणते आणि बोलते चला. सो मस्तपैकी चालते वगैरे इकडे तिकडे बघत. आणि येताना ना काहीतरी गोष्ट घेऊनच येते. आता तुम्हाला हातात तिच्या ब्लॅक कलरचा बॉक्स दिसत असेल, तो शार्पनरचा आहे, लिपस्टिक शार्पनरचा. नाही तर कधी तिची गाडी, नाही तर कधी टॉय, असं काही ना काहीतरी घेऊन येते. घरी आले, तिला चेंज वगैरे केलं तिचं आणि जरा वेळ खेळणी लगेच तिला हवी होती. आल्या ती काढली आणि माझं पॅन्टवर तिने मार्कर केलं. मी फोनवर बोलत होती तोपर्यंत तिने सोफ्यावरती पण करून टाकलं आणि जे काय करत होते तिला करून देत होते. बेडशीटवरचं निघून जातं ते. आणि नंतर थोड्या वेळाने हर्षदीप आला बाजूचा, सो तो तिला बबल्स वगैरे काढून देत होता, तिला एंगेज करत होता. सो ती ते खेळत होती. आणि खालून जाऊन आलो ना की तो येतो ट्युशनवरून, त्याच्यामुळे तो येतो आमच्याकडे पिल्लूजवळ खेळायला. अर्धा तास तरी असतो तो, नंतर मग तो खाली खेळायला जातो. आणि हर्षदीप दादांनी दिलेले नेमके तिला चॉकलेट, आणि चॉकलेट आम्ही तिला सहसा देत नाही आणि लपवून ठेवतो असले तरी. सो त्यांनी पटकन दिले. आणि नंतर मग कळलं मामा आणि श्रेयश येतोय, सो पटकन आहे ते जेवणाला लागली. फक्त खिचडीच करणार होती, जास्त काही करणार नव्हती, कारण का पिल्लूचा झोपायचा टायमिंग ना 10:30चा असतो. 10 10:30ला झोपून जाते. 10 वाजता तिला काही करून म्हणजे 9:15ला तरी 9:10ला तरी तिला रेडी करावं लागतं. त्याच्यामुळे पटपट मला आवरून घ्यायचं होतं. सो सगळं आवरून घेतलं आणि मी काम करत असताना तुम्ही बघा पिल्लू आमची कशी येते. सो सगळं शॉपिंग वगैरे करून गेलं आणि पटकन खिचडी आहे ती घालून गेली, नॉर्मल आपली घालतो तशी. सो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
आणि इथे आहे ना मी कांदा कट करत होती तर तिचे डोळे झोंबत होते आणि ती जात पण नव्हती. सो तिला मी कुरमुरे परत एकदा दिले तिला, म्हणजे जेणेकरून ती बसेल आणि मी करून घेईल, कारण का मामा वगैरे यायला टाइम होता. सो पटकन आहे ते मला ते यायच्या आधी करायचं होतं, कारण का ते येणार मग मी करणार आणि त्याच्यामध्ये खूप टाइम होऊन जाणार आणि मग पिल्लूला झोपायला हे होईल. आणि कुकर पण लावलेला आहे नॉर्मल भात, कारण का श्रेयश खिचडी वगैरे खात नाही, त्याला फक्त ताक भातच लागतो. सो ते कुकर बाजूला लावला मी आणि कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घेईल. सो चलो बाय.